हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश पोयम 3.1 इफ या पोयममधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फॉर्म ग्रुप्स अँड चॅट. ग्रुप तयार करा आणि दिलेल्या विषयावर गप्पा करा किंवा आपण चर्चा करा असं म्हणता येईल. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू रिॲक्ट वेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? की ज्यावेळेस तुमचे आईवडील तुमच्यावर रागवतात तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट होता, तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असते? आन्सर, माय पॅरेंट्स डू नॉट स्कोल्ड मी विदाऊट एनी राईम ऑर रिझन. इफ दे स्कोल्ड मी, it should be my mistake. Whenever they get angry and scold me, I try to keep mum so that they cool down. I also accept my mistake frankly if that is the only reason of their scolding. Second question, how do you feel when someone insults you? की एखादी व्यक्ती ज्यावेळेस तुमचा अपमान करते तेव्हा तुम्हाला कसं वाटते? आन्सर, वेन समवन इन्सल्ट्स मी आय ट्राय टू फाइंड आउट द रिझन व्हाय ही ऑर शी बिहेव्स लाईक दॅट. इफ देर इज अ मिस्टेक फ्रॉम माय साईड, आय ट्राय टू अवॉइड द सेम मिस्टेक अगेन. आय नेवर गेट अँग्री इवन इफ समवन इन्सल्ट्स मी फॉर माय पेटी मिस्टेक. थर्ड क्वेश्चन, हाऊ वुड यू रिॲक्ट वेन यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड? की तुमच्या मित्रानं, तुमच्या मैत्रिणीनं तुम्हाला फसवलं तर तुम्ही कसे वागाल, कसे रिॲक्ट व्हाल, कशी प्रतिक्रिया द्याल? आन्सर, आय एम क्वाईट शुअर दॅट एनी ऑफ माय फ्रेंड वुडंट डेअर टू चीट मी, बट इफ इट हॅपन्स आय विल ट्राय टू मेक हिम ऑर हर रिअलाइज whatever he or she has done is very wrong and whatever he or she has done is not good for him or her too. Fourth question, why is it wrong to make a difference among friends who belong to a different class, color or community? वेगवेगळ्या वर्गाच्या, वेगवेगळ्या वर्णाच्या किंवा वेगवेगळ्या जातीच्या मित्रांमध्ये भेद करणे का चुकीचं आहे? आन्सर, वी आर फ्रेंडली विथ दोज हू आर गुड ॲट सोल अँड माइंड. वेन आवर बिहेवियर अँड माइंड मॅच विथ ईच अदर, वी बिकम फ्रेंड्स. आय पर्सनली फील दॅट फ्रेंडशिप इज नॉट बिल्ड ऑन द बेसिस ऑफ कास्ट, color or community. It develops on the basis of how we understand one another. Next activity, complete the table by providing suitable responses to the given actions. खालील टेबलमध्ये आपल्याला काही ॲक्शन म्हणजे कृती देण्यात आलेल्या आहेत आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय राहील ह्या प्रतिक्रिया आपल्याला त्या टेबलमध्ये भरायच्या आहेत. एक आपल्याला करून दिलेली आहे बघा. या टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे ॲक्शन आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे रिस्पॉन्स. तर पहिली ॲक्शन आहे, यू आर पनिश्ड बाय द टीचर विदाऊट एनी रिझन. की तुम्हाला तुमच्या शिक्षकाने किंवा शिक्षिकेने कोणत्याही कारणाशिवाय पनिश केलं, शिक्षा दिली. त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स, आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. की मी त्यावेळेस रागावणार नाही, माझं संतुलन बिघडणार नाही, पण मी त्यावेळेस म्हणजे त्यानंतर शिक्षकासोबत किंवा शिक्षिकेसोबत बोलेन, त्या विषयावर बोलेन, माझी बाजू स्पष्ट करेन. सेकंड ॲक्शन, युअर फ्रेंड्स स्प्रेड rumors अबाउट यू. की समजा तुमचे मित्र तुमच्याबद्दल अफवा पसरवत आहेत, त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स कसा राहील?
आय शॅल ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड कॉन्फिडंट अँड ट्राय टू फाइंड आउट द रिझन. की मी स्वतःला शांत ठेवेल आणि मला आत्मविश्वास असेल स्वतःवर. त्याचबरोबर मी यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करेन. थर्ड, समवन डाऊट्स यू. की समजा कुणीतरी तुमच्यावर शंका घेत आहे, त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स कसा राहील? आय शॅल ट्राय टू क्लिअर हिज ऑर हर डाऊट्स अबाउट मी पर्सनली. की मी वैयक्तिकरित्या त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते मी क्लिअर करण्याचा अवश्य प्रयत्न करेन. फोर्थ, युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. की तुमचे नातेवाईक तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ब्लेम करत आहेत, तुम्हाला दोष देत आहेत, तुम्हाला नावं ठेवत आहेत, त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स कसा राहील? आय शॅल ट्राय टू फाइंड आउट द रिझन. मी त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करेन. अँड आय शॅल कन्व्हिन्स हिम हर नॉट टू ब्लेम मी अननेसेसरीली. आणि त्यावेळेस मी त्या व्यक्तीला, त्याला किंवा तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल की मला अनावश्यकपणे ब्लेम करू नका. फिफ्थ ॲक्शन, समवन हर्ट्स यू. की एखाद्यानं तुम्हाला दुखावलं, त्यावेळेस तुमचा रिस्पॉन्स कसा राहील? आय शॅल ट्राय टू कीप अवे फ्रॉम सच पीपल बट आय शॅल डेफिनेटली इंट्रोस्पेक्ट. की मी अशा लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीन, पण त्याच वेळेस मी काय करील की माझ्या अंतर्मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करीन. सेकंड, कंप्लीट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड शेअर देम विथ द क्लास. खाली काही वाक्य दिलेले आहेत, तर हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्या वाक्याला अर्थ प्राप्त होईल अशा दृष्टिकोनातून आणि ते क्लासमध्ये शेअर करायचे आहेत. फर्स्ट, इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. एक आपल्याला करून दिलं आहे, इफ यू रीड बुक्स यू विल गेन नॉलेज. जर तुम्ही पुस्तकं वाचली तर तुम्हाला ज्ञान मिळेल. सेकंड, इफ यू डू एक्सरसाइज डेली. आणि कंप्लीट सेंटेन्स आहे, इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बिकम हेल्दी. जर तुम्ही रोज व्यायाम केला तर तुम्ही धडधाकट व्हाल. इफ डॅश डॅश यू विल पास द एक्झाम. कंप्लीट सेंटेन्स, इफ यू वर्क हार्ड यू विल पास द एक्झाम. जर तुम्ही खूप मेहनत केली, जर तुम्ही कठोर मेहनत केली तर तुम्ही परीक्षेत पास व्हाल. फोर्थ सेंटेन्स, इफ डॅश डॅश कॉमा डॅश डॅश. कंप्लीट सेंटेन्स, इफ यू रिस्पेक्ट अदर्स अदर्स विल रिस्पेक्ट यू. जर तुम्ही दुसऱ्याचा मान ठेवला तर लोक तुमचा मान ठेवतील. फिफ्थ, डॅश डॅश कॉमा इफ डॅश डॅश. कंप्लीट सेंटेन्स, वी शूड ॲक्सेप्ट द ट्रूथ इफ वी नो इट व्हेरी वेल. की आपण सत्य स्वीकारलं पाहिजेत जर आपल्याला ते माहीत असेल तर. थर्ड ॲक्टिव्हिटी, क्लासिफाय द फॉलोइंग इंटू विकनेसेस अँड स्ट्रेंथ्स. खाली काही शब्द दिलेले आहेत, तर या शब्दांना आपल्याला विकनेसेस म्हणजे कमतरता, कमजोरी आणि स्ट्रेंथ म्हणजे ताकद, शक्ती यामध्ये विभागायचं आहेत. तर कोणकोणते शब्द दिले आहेत ते आपण बघू. फिअर, कॉन्फिडन्स, क्लॅरिटी, कन्फ्युजन, वरी, करेज, कॉवर्डाइस, कंपॅशन, ब्रेवरी, हेजिटेशन, पंक्च्युअलिटी, लेझिनेस, अँगर, फेथ, पेशन्स, ॲम्बिशन, जनरस, इम्पेशंट, चेअरफुल, टॉलरंट, अरोगंट, ॲग्रेसिव्ह. तर या शब्दांमधून विकनेसेस, कमजोरी असलेले शब्द कोणते आहेत? फिअर म्हणजे काय? भीती. कन्फ्युजन, कन्फ्युजन म्हणजे काय? गोंधळाची अवस्था, कन्फ्यूज होणे. वरी म्हणजे चिंता. कॉवर्डाइज म्हणजे भित्रेपणा. हेजिटेशन म्हणजे संकोच. लेझिनेस म्हणजे आळशीपणा. अँगर म्हणजे राग.
इम्पेशन्स म्हणजे उतावीळपणा, आरोगंट म्हणजे उद्धटपणा, अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमकपणा, हे सगळे आपले विकनेसेस आहेत, म्हणजे ह्या सगळ्या आपल्या कमजोरी आहेत. तर आपल्या स्ट्रेंथ, आपली ताकद, आपली शक्ती कोणकोणती आहे ते बघू आपण. तर आपली शक्ती, आपली ताकद आहे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. स्पष्टता कोणत्या संदर्भाने, की मला काय करायचं आहे आणि मी काय करत आहे या गोष्टीत स्पष्टपणा असणे म्हणजेच क्लॅरिटी. देन करेज म्हणजे धैर्य, कंपॅशन म्हणजे दया, ब्रेवरी धैर्य, धाडस, शूरता, पंक्च्युअलिटी म्हणजे वक्तशीरपणा, वेळच्या वेळेवर कामे करणे, याला पंक्च्युअलिटी म्हणतात. फेथ म्हणजे श्रद्धा, विश्वास, पेशन्स म्हणजे संयम, जनरस सभ्यपणा, चेअरफुल उत्साही, टॉलरंट म्हणजे सहनशक्ती असलेला, आणि ॲम्बिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा. तर ह्या आपल्या काही स्ट्रेंथ, शक्ती, ताकद आहेत. तर या ठिकाणी ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.